नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी झरेकर सर तुमच्या सर्वांचे परत एकदा ई लर्निंग कॉमर्स क्लासेसमध्ये स्वागत करतो. मित्रांनो, आपल्या दुसऱ्या लेसनचं नाव आहे अकाउंट्स ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न. याच्यामध्ये मी तुम्हाला पहिला व्हिडिओ पाठवलेला आहे. त्यामध्ये मी तुम्हाला अकाउंट्स ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न या लेसनपैकी नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न याचं मीनिंग, डेफिनेशन, फीचर्स समजून सांगितलेले आहेत. त्यानंतर नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नचं कामकाज कसं चालतं आणि या कन्सर्नमध्ये अकाउंटिंग कशा प्रकारे केलं जातं याच्याविषयी सविस्तर माहिती सांगितली. याच्यामध्ये फायनल अकाउंटमध्ये काय काय तयार केलं जातं, कसं तयार केलं जातं याची सविस्तर माहिती तुम्हाला सांगितली आणि ती तुम्हाला समजलेली असेल अशी मी खात्री बाळगतो. त्याचबरोबर त्या व्हिडिओमध्ये शेवटच्या भागामध्ये मी तुम्हाला नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नच्या फायनल अकाउंटमधला पहिला हिस्सा रिसिप्ट आणि पेमेंट अकाउंटविषयी सविस्तर माहिती सांगितली होती आणि या दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला रिसिप्ट आणि पेमेंट अकाउंटचा फॉर्मॅट समजून सांगणार आहे. त्यानंतर इन्कम एक्सपेंडिचर आणि त्यानंतर बॅलन्स शीट विषयीची माहिती आजच्या आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर चला आपण अगदी सहज सोप्या आपल्या मराठी भाषेमध्ये अकाउंट हा विषय शिकूया. तर विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या समोर रिसिप्ट आणि पेमेंट अकाउंटचा फॉर्मॅट दिसत आहे. तर मी तुम्हाला आता तो वाचून समजून सांगण्यापूर्वी त्याच्याविषयी 2 शब्द एकदा सांगतो. हा जो रिसिप्ट आणि पेमेंट अकाउंट आहे हा नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नमध्ये फायनल अकाउंट बनवण्याचा बेस आहे. रिसिप्ट आणि पेमेंट अकाउंटच्या आधारे इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आणि बॅलन्स शीट तयार केली जाते. रिसिप्ट साईडला जी नावं आहेत तुम्हाला दिसत आहेत त्याच्यामधली मोस्टली नावं ही इन्कम साईडला जातात, म्हणजेच रेव्हेन्यू इन्कम तिकडे जातात. त्यातल्या कॅपिटल रिसिप्ट किंवा कॅपिटल इन्कम हे बॅलन्स शीटला किंवा फायदा आणि तोटा एक्सपेंडिचरला लिहिला जातो. त्यानंतर पेमेंट साईटला जी तुम्हाला नावं दिसत आहेत या ठिकाणी वरती प्रिंटिंग मिस्टेक आहे, तिथं परत रिसिप्ट झालेलं आहे, तिथं खरं पेमेंट पाहिजे. तर पेमेंट साईटला जी तुम्हाला नावं दिसत आहेत याच्यामधलं कॅपिटल एक्सपेंडिचर हे बॅलन्स शीटच्या असेट साईटला, तर रेव्हेन्यू एक्सपेंडिचर हे एक्सपेंडिचर साईटला लिहिलं जातं. मी तुम्हाला ते समजून सांगत असतानाच त्याची पोस्टिंगसुद्धा समजून सांगणार आहे, म्हणजे तुम्हाला प्रत्यक्ष रिसिप्ट आणि पेमेंट अकाउंटवरून कशी पोस्टिंग केली जाते प्रॉब्लेम सोडवताना हे सुद्धा या ठिकाणी जाणवेल की तुम्ही एक प्रत्यक्ष प्रॉब्लेमच सोडवत आहात याची अनुभूती तुम्हाला या ठिकाणी आल्याशिवाय राहणार नाही. बघा, टू बॅलन्स ब्रॉट डाऊन म्हणजे कॅश किंवा बँकेचा ओपनिंग बॅलन्स, लास्ट इयर क्लोजिंग आणि करंट इयर ओपनिंग. मी म्हटल्याप्रमाणे रिसिप्ट आणि पेमेंट अकाउंटची जी सुरुवात आहे ती कॅश किंवा बँकेच्या ओपनिंग बॅलन्सने होते. फायनल अकाउंटमध्ये पोस्टिंग करताना हा ओपनिंग बॅलन्स कुठेही लिहायचा नाही. पण जर प्रॅक्टिकल प्रॉब्लेममध्ये कॅपिटल फंड दिलेला नसेल तर तो शोधण्यासाठी आपल्याला ओपनिंगची बॅलन्स शीट तयार करावी लागते. त्या ठिकाणी त्याचा उपयोग होतो. प्रत्यक्ष प्रॉब्लेम सोडवताना तुम्हाला ते आणखीन समजेल. पुढे टू सबस्क्रिप्शन म्हणजे वर्गणी जी सभासदांकडून मिळते. सबस्क्रिप्शन 3 वर्षाची तुम्हाला दिसत आहेत, प्रिव्हियस इयर, करंट इयर, नेक्स्ट इयर. जेव्हा सबस्क्रिप्शन असे इयर वाईज दिलेले असतात तेव्हा त्याची पोस्टिंग करणे खूप सोपं जातं. प्रिव्हियस इयर म्हणजे मागच्या वर्षाचे आउटस्टँडिंग या वर्षी मिळाले, कुठेही लिहायचे नाहीत. करंट इयर म्हणजे चालू वर्षाचे या वर्षी मिळाले, ते या वर्षाची इन्कम असल्यामुळे ते इन्कम साईटला लिहायचे. नेक्स्ट इयरचे यावर्षी मिळाले त्याला म्हणायचं सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ॲडव्हान्स, आणि तुम्हाला माहिती आहे इन्कम ॲडव्हान्समध्ये मिळालेला असेल तर तो बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईटला लिहिला जातो. त्यानुसार हे नेक्स्ट इयरचे सबस्क्रिप्शन बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईटला लिहायचे. त्यानंतर एंट्रन्स फी, ॲडमिशन फी म्हणजे एखाद्या सभासदाने नवीन प्रवेश घेतला असेल तर त्यावेळी दिलेली फी म्हणजेच
एंट्रन्स फी किंवा ॲडमिशन फी. याच्या संदर्भामध्ये प्रॉब्लेममध्ये ॲडजस्टमेंट दिलेल्या असतील तर त्याप्रमाणे इफेक्ट करायचे आणि ॲडजस्टमेंट दिलेल्या नसतील ते इन्कम साईडला लिहायचं. पुढे टू लाईफ मेंबरशिप फी. लाईफ मेंबरशिप फी म्हणजे ज्या सभासदांना या ऑर्गनायझेशनचं लाईफ टाईम मेंबर व्हावं किंवा राहावं असं वाटतं तर त्यावेळी मेंबर्स जी फी पेड करतात त्याला म्हणायचं लाईफ मेंबरशिप फी. याच्याविषयी ॲडजस्टमेंटमध्ये जर काही दिलेलं असेल तर त्याप्रमाणे करायचं, नाहीतर लाईफ मेंबरशिप फी ही कॅपिटल रिसिप्ट ॲझम्पशन करून कॅपिटल फंडमध्ये ॲड करायची. पुढे आहे लेगेजेस. म्हणजे मित्रांनो, जर एखाद्या मेंबरला त्याच्या मृत्यूनंतर त्याची त्या ऑर्गनायझेशनमध्ये असलेली इन्व्हेस्टमेंट किंवा त्याची स्वतःची प्रॉपर्टी जर त्या ऑर्गनायझेशनला दान द्यायचे असेल, भेट द्यायची असेल, बक्षीस द्यायचे असेल तर त्या संदर्भात तयार करून ठेवलेले मृत्यूपत्र याला आपण लेगेजेस असं म्हणू शकतो. आणि हे कॅपिटल रिसिप्ट ॲझम्पशन करून आपण कॅपिटल फंडमध्ये ॲड करायची जर त्याच्याविषयी ॲडिशनल काय माहिती दिलेली नसेल तर. गव्हर्नमेंट ग्रँट रेव्हेन्यू असेल तर इन्कमला आणि कॅपिटल असेल तर कॅपिटल फंडमध्ये ॲड करायची. डोनेशन, जनरल डोनेशन म्हणजे सर्वसाधारण डोनेशन इन्कमला लिहायचं आणि त्याच्या खाली आहे बघा टू डोनेशन फॉर स्पेसिफिक फंड. उदाहरणार्थ बिल्डिंग फंड, प्राइज फंड, टुर्नामेंट फंड. तर ह्याला म्हणायचं स्पेशल डोनेशन. विशिष्ट उद्देशासाठी भेटलेल्या डोनेशनला स्पेशल डोनेशन म्हणायचं आणि ते बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला लिहायचं. टू डिव्हिडंड रिसिव्ड इन्कम साईडला. टू हायर किंवा रेंट ऑफ हॉल रिसिव्ड इन्कमला. सन्ड्री इन्कम इन्कम. सेल ऑफ ओल्ड मटेरियल इन्कम. सेल ऑफ ओल्ड न्यूजपेपर इन्कम. स्क्रॅप त्यामध्येच ते आलेलं आहे. मिसलेनियस रिसिप्ट इन्कम. टुर्नामेंट रिसिप्ट, क्रिकेट फीस, ट्युशन फी, टर्म फी, कलेक्शन फाईन, लॉकर रेंट, एक्झाम फी हे सर्व इन्कम साईडला लिहायचं आहे. या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल तर तुमच्या लक्षामध्ये आला असेल की सर हे सर्व मिक्सिंग दिसत आहे. बरोबर आहे. जसे ऑर्गनायझेशन असेल तसं रिसिप्टचे सोर्स त्या ठिकाणी येणार आहे. हा एक मॉडेल आपल्यासमोर दिसत आहे. त्यानंतर तुम्हाला खाली दिसतंय टू बॅलन्स कॅरीड डाऊन बँक ओव्हरड्राफ्ट. म्हणजे ज्यावेळी बँकेचा बॅलन्स हा मायनसमध्ये असतो किंवा शिल्लक असलेल्या रकमेपेक्षा जास्त रक्कम कर्ज घेतलेलं असतं तेव्हा त्याला बँक ओव्हरड्राफ्ट म्हणतात. आणि हा क्लोजिंगचा म्हणजे या वर्षाचा बँक ओव्हरड्राफ्ट आहे हा बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला आपण त्या ठिकाणी लिहायचा आहे. आता आपण आलो पेमेंट साईडला. ते रिसिप्ट हे प्रिंटिंग मिस्टेक आहे, तिथे पेमेंट म्हणून तुम्ही घ्यायचं आहे. बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन म्हणजे हा मागच्या वर्षाचा क्लोजिंग आणि या वर्षाचा ओपनिंग बॅलन्स आहे बँक ओव्हरड्राफ्टचा. बँक ओव्हरड्राफ्ट म्हणजे बँकेच्या अकाउंटमध्ये जेवढे शिल्लक असतील त्यापेक्षा जास्त रक्कम कर्ज घेतली असेल तर त्याला बँक ओव्हरड्राफ्ट असे म्हणतात. किंवा ज्यावेळी तुमचा बँकेचा बॅलन्स मायनसमध्ये जातो तेव्हा त्याला बँक ओव्हरड्राफ्ट असे म्हणतात. हा मागच्या वर्षाचा क्लोजिंग आहे आणि करंट इयरचा ओपनिंग आहे. तो कुठेही लिहायचा नाही, पण कॅपिटल फंड काढण्यासाठी त्याचा उपयोग होतो. बाय सॅलरीज प्रिव्हियस इयर करंट इयर. प्रिव्हियस इयर म्हणजे मागच्या वर्षाची आउटस्टँडिंग या वर्षी दिली आहे, कुठेही लिहायचं नाही. करंट इयरची जी दिली आहे ती एक्सपेंडिचरला लिहायची. बाय रेंट रेट्स टॅक्सेस ते पण 3 वर्षाचं समजा दिलेला असेल. हा एक स्पेसिमन आहे, प्रत्येक प्रॉब्लेममध्ये असं नसणार आहे, एक जस्ट तुम्हाला हिंट आहे ती. प्रिव्हियस इयरचं रेंट या वर्षी दिला असेल तर कुठंच लिहायचं नाही. करंट इयरचं एक्सपेंडिचरला आणि नेक्स्ट इयरचं म्हणजे पुढच्या वर्षाचं भाडं या वर्षी दिलं असेल तर ते बॅलन्स शीटच्या असेट साईडला प्रीपेड म्हणून लिहायचं आहे. प्रिंटिंग अँड स्टेशनरी, जनरल एक्सपेन्सेस, इंटरेस्ट ऑन बँक लोन, इलेक्ट्रिसिटी चार्जेस, ऑडिट फीज, टुर्नामेंट फीज, वेजेस हे सर्व एक्सपेंडिचर साईडला लिहावे. परचेस ऑफ स्पोर्ट्स मटेरियल याच्या संदर्भात जरा व्यवस्थित ऐका. परचेस ऑफ स्पोर्ट्स मटेरियलच्या संदर्भात त्या प्रॉब्लेममध्ये ओपनिंग स्टॉक ऑफ स्पोर्ट्स मटेरियल आणि क्लोजिंग स्टॉक ऑफ स्पोर्ट्स मटेरियल दिलेला असेल तर त्यावेळी स्पोर्ट्स मटेरियल कन्झ्युम हे टायटल एक्सपेंडिचर साईडला लिहायचं आणि त्या टायटलच्या खाली काय लिहायचं ते नीट ऐका. टू ओपनिंग स्टॉक ऑफ स्पोर्ट्स मटेरियल ॲड परचेस आणि ह्यांच्या टोटलमधून क्लोजिंग स्टॉक ऑफ स्पोर्ट्स मटेरियल लेस करायचं
आणि क्लोजिंग स्टॉक ऑफ स्पोर्ट्स मटेरियलचा सेकंड इफेक्ट बॅलन्स शीटच्या असेट साईडला करायचं. प्रत्यक्ष प्रॉब्लेम सोडवताना तुम्हाला ते समजेल. इन्शुरन्स, टेलिफोन किंवा मोबाईल एक्सपेन्सेस, बँक चार्जेस, पोस्टेज, कन्व्हिनियन्स, एक्सपेन्सेस फॉर ॲन्युअल फंक्शन हे सर्व एक्सपेंडिचरला लिहायचं. फिक्स डिपॉझिट, परचेस ऑफ फिक्स असेट म्हणजेच बुक्स, फर्निचर, बिल्डिंग, इन्व्हेस्टमेंट असेट साईडला लिहायचं, कारण ते कॅपिटल एक्सपेंडिचर आहे. त्यानंतर आहे बाय न्यूजपेपर, ऑफिस एक्सपेन्सेस, रिपेअर्स हे सर्व एक्सपेंडिचरला आपण लिहायचं आहे. आणि बाय बॅलन्स कॅरीड डाऊन म्हणजे कॅश आणि बँकेचा क्लोजिंग बॅलन्स तो या वर्षाच्या बॅलन्स शीटच्या असेट साईडला आपण लिहायचं आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी मी तुम्हाला रिसिप्ट आणि पेमेंट अकाउंटचं रीडिंग करून त्याच्याद्वारे कशा प्रकारे तुम्हाला प्रॉब्लेम सोडवायचा आहे त्याची एक अनुभूती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तो तुम्हाला समजलेला असेल अशी मी आशा व्यक्त करतो. आता आपण यामधला पुढचा जो भाग आहे त्याचं नाव आहे इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट, त्याच्याविषयी माहिती घेऊया. रिसिप्ट आणि पेमेंट अकाउंटचा आधार घेऊन तुम्हाला इन्कम एक्सपेंडिचर बॅलन्स शीट तयार करायची आहे. बघा मी वाचतो. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट इज अ समरी ऑफ रेव्हेन्यू इन्कम अँड रेव्हेन्यू एक्सपेन्सेस ऑफ अ पर्टिक्युलर पिरियड. इट इज सिमिलर टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. इट इज अ नॉमिनल अकाउंट. म्हणजे मित्रांनो, हा जो इन्कम आणि एक्सपेंडिचर अकाउंट आहे हा एक समरी आहे. समरी म्हणजे काय, सारांश आहे. कोणाचा? चालू वर्षाची इन्कम आणि चालू वर्षाचा खर्च. त्याला त्यांनी काय नाव दिलेलं आहे? रेव्हेन्यू इन्कम आणि रेव्हेन्यू एक्सपेन्सेस. तुमच्या करंट अकाउंटिंग इयरमध्ये तुमच्या ऑर्गनायझेशनला जेवढे इन्कम मिळालेले असतील आणि जेवढा एक्सपेन्सेस केला असेल तो याच्यामध्ये लिहिला जातो. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट की जो आपण प्रॉफिट ऑर्गनायझेशनमध्ये बनवतो सेम तसाच असतो, फक्त नाव बदललेलं आहे. लक्षात घ्यायचं आहे, फक्त नाव बदललेलं आहे. की जसं या ठिकाणी आज तुम्ही शाळेमध्ये आलात का तुमचं नावाने हाक मारलं जातं आणि घरी गेलात का तुमच्या टोपण नावाने हाक मारलं जातं, मुलगा तोच असतो. तशा पद्धतीने फक्त नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नमध्ये याला म्हणायचं इन्कम एक्सपेंडिचर अकाउंट आणि प्रॉफिट ऑर्गनायझेशनमध्ये त्याला काय म्हणतात? प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. हा एक नॉमिनल अकाउंट आहे. तर चला मी तुम्हाला आता या अकाउंटचा स्पेसिमन दाखवत आहे. तर तुमच्या या ठिकाणी मोबाईलच्या स्क्रीनवर दिसत आहे ते म्हणजे इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटचं स्पेसिमन. तर बघा, नाव जरी इन्कम एक्सपेंडिचर अकाउंट असलं तरी डेबिटला एक्सपेंडिचर लिहायचं आणि क्रेडिटला इन्कम लिहायचं. बरीचशी मुलं एक्झामला काय करतात? डेबिटला इन्कम लिहितात आणि क्रेडिटला एक्सपेंडिचर लिहितात आणि या ठिकाणी त्यांचे मार्क निघून जातात. तर आपण अशी चुकी करायची नाही. आता एक्सपेंडिचरला तुम्हाला जी नावं दिसत आहेत ती रिसिप्ट आणि पेमेंट अकाउंटच्या पेमेंट साईडकडनं आलेली नावं आहेत. ती तुम्हाला मी पटकन वाचून दाखवतो. बघा, टू सॅलरी पेड, यावर्षी दिलेली सॅलरी. लेस पेड फॉर लास्ट इयर, याच्यामधून लास्ट इयरची दिलेली असेल तर लेस करायची. पेड फॉर नेक्स्ट इयर, नेक्स्ट इयरची दिली असेल तीही लेस करायची. ॲड आउटस्टँडिंग, करंट इयरची आउटस्टँडिंग असेल तर ॲड करायची. आणि चालू वर्षाची सॅलरी मागच्या वर्षी दिलेली असेल तर ती यावर्षी ॲड करायची. जर प्रॉब्लेममध्ये तशी माहिती असेल तर करायचं. कसं काय करायचं? एकूण जी सॅलरी पेड केलेली आहे त्याच्यामधून मागच्या वर्षाची आउटस्टँडिंग दिली असेल तर लेस करायची. पुढच्या वर्षाची सॅलरी पेड केली असेल तर लेस करायची. चालू वर्षाची आउटस्टँडिंग असेल तर ॲड करायची. आणि चालू वर्षाची सॅलरी प्रिव्हियस इयरला पेड केली असेल तर ती यावर्षी ॲड करायची. असं जर माहिती दिली असेल तर करायचं. पुढे बघा, टू वेजेस, to printing and stationery, to rent, to interest, to convenience, to rent and taxes, insurance premium, to audit fee, to office expenses, to telephone or mobile expenses, to medicine, to sports material consume. मी तुम्हाला आत्ताच सांगितलं होतं. बघा कसं आहे. to opening stock, add purchase, less closing stock. To repairs and maintenance, to electricity charges, to newspapers and periodicals, to sundry expenses, to loss on sale of asset, to depreciation on fixed assets. म्हणजे ही सर्व नावं पेमेंट साईडचीच तुम्हाला दिसत आहेत. आणि त्यानंतर तुम्हाला दिसत आहे टू सरप्लस म्हणजेच
प्रॉफिट ऑर्गनायझेशनमध्ये जो नेट प्रॉफिट येतो त्याला इथे म्हणायचं सरप्लस, आणि त्याचं जास्त एक्सप्लेनेशन म्हणजे एक्सेस ऑफ इन्कम ओव्हर एक्सपेंडिचर, म्हणजे इन्कमची जी टोटल आहे ती एक्सपेंडिचरपेक्षा जास्त आहे आणि म्हणून आम्हाला काय झालेलं आहे, सरप्लस झालेला आहे. आता आलो मी इन्कम साईडला. बाय सबस्क्रिप्शन रिसिव्ड, आम्हाला वर्गणी मिळाली. ह्याच्या संदर्भात जर ॲडजस्टमेंट असेल तर ती नीट लक्षात ठेवा की कशी तुम्हाला ती करायची असेल. बाय सबस्क्रिप्शन रिसिव्ड ह्याच्यामधनं लेस करायचं लास्ट इयर आउटस्टँडिंग जर आपल्याला ह्या वर्षी मिळालेली असेल तर ती लेस करायची. पुढच्या वर्षाची या वर्षी मिळालेली असेल तर ती लेस करायची. आणि ॲड कोण करायचं, करंट इयरचं आउटस्टँडिंग त्यामध्ये ॲड करायचं, आणि चालू वर्षाचं सबस्क्रिप्शन मागच्या वर्षी मिळालेलं असेल तर ते यावर्षी ॲड करायचं. हे सध्या तुम्ही लक्षात ठेवा. प्रत्यक्ष प्रॅक्टिकल प्रॉब्लेममध्ये मी तुम्हाला ते अजून डीपमध्ये समजावून सांगेन. बाय रेंट रिसिव्ड, बाय इंटरेस्ट रिसिव्ड, बाय डिव्हिडंड रिसिव्ड, बाय गव्हर्नमेंट ग्रँट जनरल, बाय ग्राउंड रेंट, बाय सन्ट्री रिसिव्ड, बाय एंट्रन्स फीज, बाय एंट्रन्स रिसिप्ट, बाय ॲडमिशन फीज, बाय डोनेशन, बाय प्रॉफिट ऑन सेल ऑफ असेट्स. आणि जर एक्सपेंडिचरची टोटल जास्त आली तर इन्कमला डिफरन्स येईल, त्याला म्हणायचं डेफिसिट, एक्सेस ऑफ एक्सपेंडिचर ओव्हर इन्कम. म्हणजे ह्या इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटमध्ये जो डिफरन्स येतो, जे आन्सर येतं, जे रिझल्ट मिळतं, त्याला एकतर म्हणायचं सरप्लस, त्याला म्हणायचं डेफिसिट. सरप्लसचं जास्त एक्सप्लेनेशन कसं द्यायचं, एक्सेस ऑफ इन्कम ओव्हर एक्सपेंडिचर म्हणजे सरप्लस, आणि डेफिसिटचं एक्सेस ऑफ एक्सपेंडिचर ओव्हर इन्कम म्हणजे डेफिसिट. तर यावरून तुम्हाला इन्कम आणि एक्सपेंडिचर अकाउंट सुद्धा समजलेलं आहे. आता मी तुम्हाला बॅलन्स शीट विषयी माहिती सांगणार आहे. Balance sheet is a statement of asset and liabilities of the organization on a particular date. The balance sheet of non-trading organization is similar to a balance sheet of a sole trading concern or organization. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रॉफिट ऑर्गनायझेशनमध्ये जी बॅलन्स शीट बघितलेली आहे तशीच बॅलन्स शीट नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नमध्ये सुद्धा काढली जाते. त्याचं मी तुम्हाला आता काय दाखवतो, फॉर्मॅट दाखवतो, तर तुम्ही आता बघायचं आहे. बघा, तुम्हाला बॅलन्स शीटचा फॉर्मॅट दिसत आहे, सेम टू सेम आपल्या प्रॉफिट ऑर्गनायझेशनची आहे. बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च डॅश डॅश डॅश. फक्त तुम्हाला एका वाक्यात सांगतो, बॅलन्स शीट इज अ स्टेटमेंट शोईंग फायनान्शियल पोझिशन ऑफ द बिझनेस ऑर ऑर्गनायझेशन ऑन अ पर्टिक्युलर डेट. बॅलन्स शीट म्हणजे कुठल्याही संघटनेचं आर्थिक परिस्थिती दाखवणारं एक स्टेटमेंट आहे, तपशील आहे, बॅलन्स शीट अकाउंट नाही. बॅलन्स शीटच्या डेबिटला टू लिहित नाही, क्रेडिटला बाय लिहित नाही, मुळात त्याला डेबिट क्रेडिट म्हणतच नाहीत. लेफ्ट हँड साईडला काय म्हणतात, लायबिलिटी, आणि राईट हँड साईडला काय म्हणतात, असेट्स. बघा, लायबिलिटी साईडला कोण कोण आहे, कॅपिटल फंड. नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नमध्ये डोनेशन, सबस्क्रिप्शन, एंट्रन्स फी यांचं कॅपिटलाइज करून कॅपिटल फंड तयार केलं जातं. परत आहे का, नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नमध्ये डोनेशन, एंट्रन्स फी यांचं कॅपिटलायझेशन करून त्या सरप्लस ॲड करून कॅपिटल फंड तयार केलं जातं. कॅपिटल फंड ओपनिंग बॅलन्स असेल तर ॲड डोनेशन, एंट्रन्स फीज, सरप्लस, लेस डेफिसिट. त्यानंतर आहे बघा, बिल्डिंग फंड, एंडोमेंट फंड, टुर्नामेंट फंड, स्पेशल फंड, चॅरिटी फंड. म्हणजे हे स्पेशल कामासाठी तयार केलेले फंड आहेत. याच्यामध्ये जो पैसा आहे, निधी आहे, त्याचा वापर त्याच कामासाठी केला जातो. उदाहरणार्थ, बिल्डिंग फंडमध्ये जे पैसे आहेत त्याचा वापर बिल्डिंग बांधण्यासाठी करायचा. टुर्नामेंट फंडमध्ये जे पैसे आहेत त्याचा वापर टुर्नामेंट आयोजित करण्यासाठी करायचा. सन्ड्री क्रेडिटर्स, बँक ओव्हरड्राफ्ट, ऑदर लोन, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, प्री रिसिव्ड इन्कम म्हणजेच सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ॲडव्हान्स, लाईफ मेंबरशिप फी. तर ह्यातली बरीचशी नावं हे तुम्हाला माहिती झालेली आहेत. असेट साईडला बघा, कॅश इन हँड, कॅश ॲट बँक, फिक्स डिपॉझिट, इन्व्हेस्टमेंट, सन्ट्री डेटर्स, लँड अँड बिल्डिंग, फर्निचर अँड फिक्चर, प्लांट अँड मशिनरी, इक्विपमेंट्स, प्लेग्राऊंड, मोटार व्हेकल्स, लायब्ररी बुक्स, स्टॉक ऑफ स्पोर्ट्स मटेरियल, स्टॉक ऑफ स्टेशनरी, स्टॉक ऑफ ड्रग्ज, ड्रग म्हणजे औषधं,
लोन्स अँड ॲडव्हान्स गिवन, ॲक्रूड इंटरेस्ट, प्रीपेड एक्सपेन्सेस, आउटस्टँडिंग इन्कम. तुमच्या मनात लगेच आलं असेल की हे सर्व सर आपण प्रॉफिट ऑर्गनायझेशनमध्ये सोडवलेलं आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी मी तुम्हाला बॅलन्स शीटची विषयी पूर्ण माहिती दिलेली आहे आणि अशा पद्धतीने तुम्हाला नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नमध्ये फायनल अकाउंटमध्ये काय काय तयार केलं जातं याची सविस्तर माहिती मी तुम्हाला दिलेली आहे. आता पुढच्या व्हिडिओपासून आपण प्रॅक्टिकल प्रॉब्लेमला सुरुवात करणार आहोत. तुम्हा सर्वांना व्हिडिओ कसा वाटला या ठिकाणी मला तुम्ही कमेंट्स करून सांगायचे आहेत. धन्यवाद.